शी व्हरायटी लावायची आम्हाला आता नवीन लागवड. हा यूट्यूब फॅमिली बघू शकता, ड्रॅगन फ्रूटचा बाग करायचा आहे तर किती लोकांना टाकले, बापरे एवढं लोकांड. कारण की ना इकडं खूप पाऊस झाला त्याच्यामुळं आमच्या लोखंडाला झाला गंज. मग आता कलर द्यायचा आहे, मग गंज म्हणल्यास कसा कलर द्यायचा म्हणून मी काय केलं, सगळं लोखंड पुसून काढलं, एकदम छानपैकी चकाचक केलं उगं. आणि मग आता कलर द्यायचा आहे. मग कलर दिला आम्ही घरची घरीच सगळ्यांनी. बघू शकतात तुम्ही कसा कलर देते मी, कारण की छोटासा ब्रश केला आणि केला कलर द्यायला चालून, दिला सगळा कलर. परत शेताची ट्रॅक्टर आणलं, मस्त छानपैकी मशागत केली ट्रॅक्टरने. आता ड्रॅगन फ्रूट लावायचं म्हणलं मशागत तर झालीच पाहिजे ट्रॅक्टरने. नंतर केलं मोजमाप चालू, कारण की ना मोजमाप करावंच लागेल ना. पहिलं फाकी टाकायची म्हणल्यास मोजमाप तर झालंच पाहिजे. मग 10 बाय 10 आम्ही मोजमाप केलं पोल रवण्यासाठी. मग नंतर फाकी टाकली, कारण की ना JCP वाल्याला खुणा वळखायला आले पाहिजेत ना, त्याच्यामुळं मग ती फाकी टाकली. असं केलं. नंतर आता JCP बोलवायची, पण आमच्याकडं खूप पाऊस झाला आहे त्याच्यामुळं अखेरकार आली आमच्या रानात JCP. जे गणेश चालू झालं आमच्या इथं, कारण की ना खूप पाऊस झाला इकडं. त्याच्यामुळं ना 15 दिवस पाऊस चालू होता, त्याच्यामुळं काहीच रानात येत नव्हतं. पण थोडीशी उघड दिली पावसाने, त्याच्यामुळे JCP आली आमचे. अखेरकार खड्डे चालू झाले ड्रॅगन फ्रूटच्या बागात घ्यायला. तर नंतर केली मी जय गणेश पूजा चालू, कारण की पूजा तर केलीच पाहिजे. पहिला पोल रवायचा आणि मग पहिला पोल रवला, परत पूजा केली. मी हळदी कुंकू व्हायलं, गुलाल व्हायला त्यांनी, परत पेढा मांडला, नारळ फोडला. मग सुरुवात केली आम्ही, कारण की ना मग सुरुवात तर केलीच पाहिजे. मग सगळ्याला गुलाल लावला आमच्या मिस्टरने. असं केलं. आणि मी काय केलं, देवाच्या पाया पडले, देवप्पा आमचं सर्व बाग चांगला येऊ दे, खूप पिकू दे, असं मी देवाला बोलले. आणि बघू शकतात केलं परत जय गणेश चालू केला चालू माल टाकायला. कारण की ना तेवढा माल टाकूनच नाही, पूर्ण आम्हाला पोल रवायचे होते. 1 एकरमध्ये पोल रवायचे होते. मालकाने खलीला माल बघू शकता, सिमेंट, वाळू आणि खडी एवढं 3 मिक्स करून टाकलंय आम्ही. आणि ह्या बघा आमचा झाला पूर्ण पोल रवायचे. नंतर काय केलं, आणले रोप आणले 3000. 2 फुटावर लावायचं होते रोप, त्याच्यामुळे 2 फुटावर लावलं आम्ही. आणि पोल रवले 10 बाय 10 आणि 2 फुटावर रोपं लावले. तर 3000 रोपं आणले होते आम्ही 1 एकरला. आणि बघू शकतात तुम्हाला कसा वाटला आमचा बाग. आवडला असला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्याकडं जुना पण बाग आहे, 3-4 वर्षाचा बाग आहे आमचा. तर बघू शकतात सगळे रोपं लावलेत. कसं वाटतंय, छान वाटतंय का? तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बघू शकतात मी कशी रोपं लावते तर कारण की शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतं. कष्ट केलं तरच पिकत आहे, नाही कष्ट केलास काय मनाने थोडंच पिकणार आहे. कसं आहे बघा. आता तुम्ही पण असाच बाग लावा ड्रॅगन फ्रूटचा. बाय, तोपर्यंत बाय.